आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 चे शेवटचे 7वे प्रकरण महत्व मापन पाहत आहोत. सराव संच 7.1 मधील काही उदाहरणे आपण पूर्वीच्या तासात पाहिलेली आहेत. उर्वरित उदाहरणे आपण या तासामध्ये बघूया. तर याच्यामधलं 8वं उदाहरण जे की अतिशय महत्त्वाचं आहे, ओल्ड सिलेबस पासून हे परीक्षेला नेहमी विचारले जातं. तर हा प्रश्न बघा, पुढील चित्रात दिलेल्या माहितीवरून अर्धगोल वृत्तचित्ती व शंकूपासून तयार झालेल्या खेळण्याचे एकूण प्रश्नफळ काढा. हे खेळणं 3 घनाकृतीपासून बनलेलं आहे. शंकू, वृत्तचित्ती आणि अर्धगोल एवढ्या 3 घनाकृतीपासून हे खेळणं बनलेलं आहे. आपल्याला जर याचे एकूण प्रश्नफळ काढायचं असेल तर याचं प्रश्नफळ, याचं प्रश्नफळ, याचं प्रश्नफळ तिघांचंही काढावं लागेल. पण कोणतं? एकूण प्रश्नफळ काढायचं नाही. ही चूक बरेच विद्यार्थी करतात. इथं काय विचारलं? एकूण प्रश्नफळ काढा. मग एकूण प्रश्नफळ काढा म्हणजे याचं एकूण प्रश्नफळ अधिक याचं एकूण प्रश्नफळ अधिक याचं एकूण प्रश्नफळ असं बरेचसे विद्यार्थी करतात. पण लक्षात ठेवा, एकूण प्रश्नफळ काढत असताना याचं या खेळण्यामध्ये याचं फक्त वक्र प्रश्नफळ येतं, याचं सुद्धा वक्र प्रश्नफळ येतं आणि अर्धगोलाचं सुद्धा वक्र प्रश्नफळ येतं. एकूण प्रश्नफळ कशाचंच काढायचं नाही. मग तिघांचंही बेरीज केली आपण, या शंकूचे वक्र प्रश्नफळ अधिक वृत्तचित्तीचे वक्र प्रश्नफळ अधिक अर्धगोलाचे वक्र प्रश्नफळ, तर तुम्हाला त्या खेळण्याचं एकूण प्रश्नफळ म्हणता येईल त्याला. ठीक आहे. तर आपण एका बाबीचा विचार करू अगोदर. शंक्वाकृती भागासाठी शंक्वाकृती भागासाठी शंक्वाकृती भागासाठी काय काय दिलं? त्रिज्या दिलेली आहे r 3 सेमी, h 4 सेमी. आता तुम्हाला जर शंक्वाकृती भागाचं वक्र प्रश्नफळ काढायचं असेल तर h ची गरज नसते. कशाची गरज असते? l ची. पण आपल्याला माहित आहे r आणि h दिले की l काढता येते, कारण r h आणि l मधला संबंध l वर्ग बरोबर r वर्ग अधिक h वर्ग आहे. याचा आधार घेऊन आपण अगोदर l ची किंमत काढू, कारण आपल्याला माहित झाले की याचं वक्र प्रश्नफळ काढायचं आहे आणि वक्र प्रश्नफळाचं सूत्र आहे पाय r l, म्हणजे r पाहिजे आणि l पाहिजे. इथं r आहे h आहे, l नाही, म्हणून l अगोदर काढून घेऊया. l वर्ग बरोबर आहे r वर्ग अधिक h वर्ग. हे तर पायथागोरसचं त्रिपुट आहे, 3 4 5 तुम्हाला सहज लक्षात येते. पण हे सूत्राला काही मार्क असतात, त्याच्यामुळे हे लिहिणं आवश्यक आहे. l वर्ग बरोबर आहे r3 चा वर्ग h 4 त्याचा वर्ग, म्हणजेच l वर्ग बरोबर 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16. l वर्ग बरोबर किती झाले? हे 25 आणि म्हणून l बरोबर आहे 5 सेमी. ही झाली त्याची तिरकस उंची, याची गरज आहे. आता शंकूचे वक्र प्रश्नफळ बरोबर आहे पाय r l. पाय राहू दे असंच. r ची किंमत किती आहे? 3 आणि l आताच काढला आपण 5. एकूण किती झालं? 5 त्रिक 15 पाय चौरस सेमी किंवा सेंटीमीटर वर्ग. हे झालं शंकूचे वक्र प्रश्नफळ. शंकूचे वक्र प्रश्नफळ. त्यानंतर आता वृत्तचित्ती भागासाठी वृत्तचित्ती भागासाठी वृत्तचित्तीमध्ये ही उंची दिली एवढी, बरोबर. ही वृत्तचित्ती उंची आहे आणि ही त्रिज्या आपली याची सुद्धा त्रिज्या होते. r बरोबर आहे 3 सेमी आणि h बरोबर किती? 40 सेमी. या ठिकाणी वृत्तचित्तीचं वक्र प्रश्नफळ घेऊया. वृत्तचित्तीचे
वक्र पृष्ठफळ बरोबर 2 पाय आर एच, 2 पाय आर एच हे सूत्र आहे. म्हणून वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ बरोबर हे 2 ला 2 पाय ऍज इट इज, आर ची किंमत 3, एच 40, पाय हे एकदाच आपण किंमत ठेवूया किंवा पायच्या स्वरूपात उत्तर मिळेल. वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 4 त्रिकम 12, 12 दुनी 24, 240 चौरस सेमी. हे झालं दुसऱ्या भागाचं वक्र पृष्ठफळ. आता फक्त एकच शेवटचं राहिलेलं आहे, ते म्हणजे अर्धगोल. आता लिहूया तिसरं अर्धगोलासाठी. अर्धगोल जरी घेतला तर त्रिज्या ही काही बदलत नाही, तीच आहे. आर बरोबर आहे 3 सेमी. याला त्रिज्येचीच फक्त गरज असते आणि म्हणून अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर आहे 2 पाय आर वर्ग. अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2 ला 2, पायची किंमत 3.14 आणि आर किती आहे 3 चा वर्ग. म्हणून पायची किंमत आपण ठेवली नाही वर, राहू पाय असंच ऍज इट इज राहू दे. अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर आहे 3 चा वर्ग 9, 9 दुनी 18 पाय चौरस सेमी. आता हे झालं आपलं तिसऱ्या भागाचं पृष्ठफळ. आता या तिघांची बेरीज म्हणजेच खेळण्याचं एकूण पृष्ठफळ, ते सूत्र लिहूया आपण. म्हणून खेळण्याचे एकूण पृष्ठफळ बरोबर आहे कशा कशाचं, शंकूचे वक्र पृष्ठफळ अधिक वृत्तचित्ती भागाचे पृष्ठफळ आणि लास्ट प्लस अर्धगोल भागाचे वक्र पृष्ठफळ. सर्व हे वक्र पृष्ठफळच आहे. शंकूचे सुद्धा वक्र पृष्ठफळ, वृत्तचित्ती भागाचे वक्र पृष्ठफळ. म्हणून खेळण्याचे एकूण पृष्ठफळ बरोबर, आता हे तिघांची किमती लिहूया. शंकूचं किती आलं आपलं 15 पाय प्लस वृत्तचित्ती भागाचं किती आलं 240 पाय चौरस सेमी. आणि वक्र पृष्ठफळ अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ किती 18 पाय चौरस सेमी. यांची बेरीज करूया. म्हणून खेळण्याचे एकूण पृष्ठफळ बरोबर हे बघा 8 0 8 आणि 5 13 हातचा 1 2 4 आणि 2 6 6 आणि 1 7 आणि त्याच्यानंतर हे 2 273 पाय चौरस सेमी. हे झालं संपूर्ण खेळण्याचे संपूर्ण पृष्ठफळ किंवा एकूण पृष्ठफळ.
तर हे उदाहरण सर्वांनी समजून घ्या, अतिशय महत्त्वाचं आहे, बरेच वेळेस परीक्षेला आले. याच्या पुढेही तुम्ही सोडू शकता. पायची किंमत ठेवली 3.1 आणि त्याच्यानंतर त्याचा गुणाकार करून त्याचं फायनल उत्तर काढू शकतो. पण अपेक्षित उत्तर एवढंच आहे म्हणून आपण इथपर्यंतच केलेलं आहे. यानंतरचा प्रश्न पहा. आकृतीमध्ये वृत्तचित्ती आकाराच्या चपट्या गोळ्यांचे 10 सेमी लांबीचे एक वेस्टन आहे. हे वेस्टन आहे, वेस्टन वरचं आवरण 10 सेमी लांबीचं कॅप्सूल गोळे असतात त्या प्रकारे. हे 10 सेमी लांबीचं वेस्टन आहे. एका गोळीची त्यामध्ये असलेल्या, कारण एका त्या वेस्टनामध्ये भरपूर गोळ्या टाकलेल्या असतात, त्या एका गोळीची त्रिज्या 7 मिलीमीटर आणि उंची 5 मिलीमीटर असल्यास अशा किती गोळ्या त्या वेस्टनात मावतील, या वेस्टनामध्ये किती त्या गोळ्या मावतील, अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी सर्वप्रथम आपण काय करू, या वेस्टनाचं घनफळ काढू, म्हणजे किती त्याच्यात मावते हे कळतं. त्याच्यानंतर एका गोळीचं घनफळ काढू. मग एका गोळीच्या घनफळानं जर वेस्टनाच्या घनफळाला भागलं तर तेवढ्या गोळ्या त्या वेस्टनामध्ये मावतील. ठीक आहे. सर्वप्रथम आपण अगोदर वेस्टनाचा विचार करूया. वेस्टनामध्ये वृत्तचित्ती आकाराच्या वेष्टनासाठी आता ह्याची ही उंची म्हणजेच h म्हणजेच आपण लांबी जी आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, l म्हणजेच काय h बरोबर किती आहे 10 सेमी. आता सर्व मिलीमीटर मध्ये असल्यामुळे याला कन्व्हर्ट करू शकतो आपण, म्हणून h बरोबर आहे 10 सेंटीमीटर च मिलीमीटर मध्ये, म्हणजे किती 1 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर किती 10 मिलीमीटर, म्हणजे 10 100 मिलीमीटर ही झाली त्याची उंची. आणि व्यास आहे, व्यास किती 14 मिलीमीटर आहे. आपल्याला व्यास घ्यायची गरज नाही, आपण त्रिज्या घेऊया 7 मिलीमीटर, अर्ध करायचं त्याला मिलीमीटर, ही झाली त्रिज्या. आता याचं घनफळ काढू, म्हणून वृत्तचित्ती आकाराच्या वेष्टनाचे घनफळ बरोबर काय सूत्र आहे, वृत्तचित्तीचे घनफळ पाय आर वर्ग h, पाय आर वर्ग h. म्हणून वृत्तचित्ती आकाराच्या वेष्टनाचे घनफळ बरोबर आहे पाय ऍज इट इज राहू द्या, आर वर्ग याची त्रिज्या किती आहे 7 चा वर्ग गुणिले h किती आहे h, आता आपण काय केलं मिलीमीटर मध्ये आणलं 100. ठीक आहे. फार तर याला 7 चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. आता हे कटवायचं, त्याच्यामुळे याचा गुणाकार करून अजून कॉम्प्लिकेशन वाढू शकतात, म्हणून एवढंच लिहूया. वृत्तचित्ती आकाराच्या वेष्टनाचे घनफळ बरोबर आहे हे पाय 7 म्हणजे 7 चा वर्ग म्हणजे 7 चा 2 वेळेस गुणाकार. तर हे झालं घनफळ मिलीमीटर, घन मिलीमीटर म्हणून आपण, किंवा मिलीमीटरचा घन मी हे एका पूर्ण वेष्टनाचं घनफळ काढलं. आता आपण काय करूया, त्या गोळीचं, मला जी गोळी आहे गोळीसाठी त्रिज्या किती, त्रिज्या r बरोबर आहे हे दिले
7 मिलीमीटर आणि उंची h किती आहे 5 मिलीमीटर त्या गोळीची मधल्या वेष्टनामधल्या गोळीची। आता त्या गोळीचे घनफळ काढूया, म्हणून गोळीचे घनफळ सूत्र तेच बरोबर आहे पाय r वर्ग h, म्हणून गोळीचे घनफळ पाय ऍज इट इज राहील, r किती आहे 7 त्याचा वर्ग, h किती 5, म्हणून गोळीचे घनफळ त्याच्यासारखंच आपण करू याला पायला पाय 7 चा वर्ग म्हणजे 7 चा 2 वेळेस गुणाकार आणि हे 5 घन मिलीमीटर। आता किती गोळ्या मावतील हे काढायचं म्हणजे या घनफळाला या घनफळानं भागायचं सरळ सरळ, म्हणून वेष्टनात मावणाऱ्या गोळ्या, मावणाऱ्या गोळ्यांची संख्या बरोबर आहे वेष्टनाचे घनफळ भागिले गोळीचे घनफळ बरोबर वेष्टनाचे घनफळ किती आहे पाय 7 गुणिले 7 गुणिले 100, गोळीचे किती आहे पाय 7 गुणिले 7 गुणिले 5। कटूया याला, हे 7 7 कटून गेले, पाय पाय कटून गेले, राहिले किती शिल्लक 100/5 म्हणजे 5 दुनी 10, म्हणजे अशा किती गोळ्या मावतील 20 गोळ्या मावतील, म्हणून वेष्टनात अशा 20 गोळ्या मावतील। हे झालं त्याचं उत्तर। उदाहरण कितीही मोठं असेल तरीही हे सोपी उदाहरण असतात। बघा अजून त्याच्यासारखाच पहिल्या उदाहरणासारखा प्रश्न आहे, फक्त यामध्ये घनफळही एकूण काढायचंय, पृष्ठफळ तर काढायचंच काढायचं, परंतु घनफळ सुद्धा काढायचंय। आकृतीमध्ये मुलांचे एक खेळणे आहे, ते एक अर्धगोल व एक शंकू यांच्या साहाय्याने केले, दोन गुणांक आहेत यामध्ये। आकृतीत दर्शवलेल्या मापावरून खेळण्याचे घनफळ व पृष्ठफळ काढा। ही आकृती दाखवली, ही खेळण्याची आकृती बघा, ही वरचा भाग जो आहे तो शंकवाकृती भाग आहे, खालचा जो भाग आहे तो काय आहे अर्धगोल आहे बघा। तर अशा प्रकारचं हे खेळणं आहे। तर या खेळण्याचे माप, या ठिकाणी खेळण्याची तुम्हाला माप दिली, उंची दिली, हे या शंकूची त्रिज्या दिलेली आहे, ही शंकूची त्रिज्या म्हणजे या अर्धगोलाची सुद्धा त्रिज्या होती, दोघांचीही त्रिज्या आहे। तर आपण सर्वप्रथम या शंकूचं घनफळ काढू, शंकूचं पृष्ठफळ काढू, त्याच्यानंतर या अर्धगोलाचं घनफळ, अर्धगोलाचं पृष्ठफळ हे काढून मग नंतर त्याची बेरीज केली की खेळण्याचं एकूण घनफळ आणि एकूण पृष्ठफळ आपल्याला मिळेल। तर सर्वप्रथम शंकवाकृती भागासाठी बघा, शंकवाकृती भागासाठी शंकवाकृती भागासाठी r आहे 3 सेमी, त्यानंतर h आहे 4 सेमी आणि या ठिकाणी तुम्हाला पायची किंमत प्रोव्हाइड केलेली आहे, दिलेली आहे 3.14। तर सर्वप्रथम काय करायचं आपल्याला घनफळ काढायचं, मग प्रश्न कोणतेही काढलं तरी चालते। या पृष्ठफळ काढताना आपल्याला मागच्याच याच्यामध्ये एक अडचण आली होती की पृष्ठफळ काढताना पाय r l माहित पाहिजे, l नाही, इथं h आणि r आहे, l काढावं लागेल, म्हणून अगोदर l काढून घेऊया। l वर्ग बरोबर आहे r वर्ग अधिक
h वर्ग. म्हणून l वर्ग बरोबर आहे r वर्ग 3 आहे आणि h 4 आहे. l वर्ग बरोबर आहे 9, 4 चा वर्ग 16. l वर्ग बरोबर 25 आणि म्हणून l बरोबर किती 5 सेमी. आता l मिळालेलं आहे. तर अगोदर शंक्वाकृती भागाची घनफळ किंवा शंक्वाकृती भागाची घनफळ घ्या किंवा पृष्ठफळ घ्या. तर स्टार्टिंगला घनफळ दिले म्हणून घनफळ घेऊया. शंक्वाकृती भागाचे घनफळ, शंकूचे घनफळ बरोबर आहे 1/3 पाय r वर्ग h. हे सूत्र आहे. म्हणून शंक्वाकृती भागाचे घनफळ बरोबर 1/3 गुणिले 3.14 गुणिले त्रिज्या किती आहे 3 आणि 3 चा वर्ग गुणिले h किती आहे 4. म्हणून शंक्वाकृती भागाचे घनफळ बरोबर आहे 1/3 गुणिले 3.14 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 4. 3 चा वर्ग म्हणजे 3 चा 2 वेळेस गुणाकार. आता याच्यामध्ये 3 कटून जाईल. राहिलेलं शिल्लक शंक्वाकृती भागाचे घनफळ बरोबर 3.14 गुणिले 4×12. शंक्वाकृती भागाचे घनफळ बरोबर आहे. याचा गुणाकार करू. 48 18 4 12 1 12 12 4 16 हातचा 1 12 36 आणि 37 आणि हे दशांश. हे कशामध्ये दिलं आपल्याला सेमी मध्ये. म्हणजे घन सेमी लिहा किंवा सेंटीमीटर घन. एक आपल्याला मिळालेला आहे घनफळ. आता लगेच याचं पृष्ठफळ काढून घेऊया. वक्र पृष्ठफळ काढावं लागेल. शंकूचे शंक्वाकृती भागाचे वक्र पृष्ठफळ बरोबर पाय r l. म्हणून शंक्वाकृती भागाचे वक्र पृष्ठफळ बरोबर आहे पाय किंमत आहे 3.14 आणि r किती 3 आणि l काढलेला आहे आपण. l किती आहे 5. म्हणून शंक्वाकृती भागाचे वक्र पृष्ठफळ बरोबर आहे. हे किती होतात 5 3 15. 15 ने 3.14 ला गुणाकार करू. 15 चौक 60 हातचे किती 6. 15 1 15 15 6 21 सी 1 हातचे 2 15 3 45 आणि 2 47. 2 स्थळांतर दशांश चौरस सेमी किंवा सेंटीमीटर वर्ग. या ठिकाणी की आपल्याला काय मिळालेलं आहे हे आहे आपलं पृष्ठफळ. त्यानंतर आता काढूया दुसऱ्या भागाचं म्हणजे अर्धगोलाचं. अर्धगोलासाठी काय करावं लागेल अर्धगोलासाठी किंवा अर्धगोलाकृती भागासाठी
आर बरोबर त्याची त्रिज्या तीच आहे 3 सेमी आणि दुसरी किंमत आहे पायची किती 3.14. अर्धगोलाचं असंच आपण घनफळ घेऊया. अर्धगोलाचे घनफळ बरोबर आहे पूर्ण गोलाचं घनफळ किती आहे 4/3 पाय आरचा घन त्याला 2 ने भागलं म्हणजे 2/3 पाय आरचा घन. अर्धगोलाचे घनफळ बरोबर 2/3 गुणिले 3.14 गुणिले आर घन 3 चा घन. या ठिकाणी परत एक लिहितो मी अर्धगोलाचे घनफळ बरोबर 2/3 गुणिले 3.14 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 चा घन म्हणजे 3 चा 3 वेळेस गुणाकार. याच्यातलं 3 कटूया हे 3 कटून घे शिल्लक राहिलेलं या ठिकाणी लिहितो मी. म्हणून अर्धगोलाचे घनफळ बरोबर 2 गुणिले 3.14 गुणिले हे 3 त्रिक 9 अर्धगोलाचे घनफळ बरोबर हे 2 ला 2 यांचा गुणाकार करून घेऊ 9 चौक 36 हातचे 3 9 1 9 9 आणि 3 12 हातचा 1 9 3 27 आणि 1 28. अर्धगोलाचे घनफळ बरोबर आहे याचा गुणाकार परत 2 न 6 2 12 2 2 4 1 5 2 8 16 6 हातचा 1 2 2 4 1 5 56.52 घन सेंटीमीटर घ सेमी हे झालं त्याचं घनफळ. त्याच्यानंतर अर्धगोलाचं पृष्ठफळ काढूया. अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर किती होईल पूर्ण गोलाचं वक्र पृष्ठफळ 4 पाय आर वर्ग अर्ध 2 पाय आर वर्ग 2 पाय आर वर्ग. म्हणून अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर हे 2 ला 2 पायची किंमत 3.14 आणि त्रिज्या किती आहे याची 3 आहे 3 चा वर्ग. अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर हे बघा हे तेच संख्या आहेत हे 2 3.14 आणि 3 चा वर्ग 9 म्हणजे याचा गुणाकार आपण ऑलरेडी केलेला आहे त्याच्यामुळे तेच लिहून टाकूया 56.52 चौरस सेमी. हे झालं याचं उत्तर. आता याच्यामध्ये टोटल जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला काय लिहावं लागेल. सर्वप्रथम काय करायचं आपल्याला खेळण्याचे घनफळ बरोबर कशाचं घनफळ शंक्वाकृती भागाचे घनफळ अधिक दुसरं कोणतं आहे अर्धगोलाचे घनफळ. म्हणून खेळण्याचे घनफळ बरोबर शंक्वाकृती भागाचे किती घनफळ आलेलं आहे 37.68 आणि अर्धगोलाचं घनफळ किती आलं 56.52
किती होईल एकूण? खेळण्याचे घनफळ बरोबर आहे, याची बेरीज करू. 8 आणि 2 10 शी 0 हाचा 1, 6 आणि 6 12 शी 2 हाचा 1, 6 आणि 6 12 आणि 1 13. एक मिनिट, 8 आणि 2 10 झालं, 6 आणि 5 11 12 हाचा 1, 6 आणि 6 12 13 आणि 1 14 हाचा 1, परत 5 आणि 4 9, 94.20 घन सेमी. हे झालं त्याचं घनफळ. आता असंच आपल्याला काय करावं लागेल? पृष्ठफळ. खेळण्याचे पृष्ठफळ बरोबर आहे, खेळण्याचे पृष्ठफळ बरोबर शंक्वाकृती भागाचे वक्र पृष्ठफळ अधिक अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ. ह्या किमती ठेवूया आता. म्हणून खेळण्याचे पृष्ठफळ बरोबर आहे शंक्वाकृती भागाचं पृष्ठफळ किती आलेलं आहे पहा. शंक्वाकृती भागाचं 47.10 आणि अर्धगोलाचे पृष्ठफळ किती आलं? 56.52 चौरस सेमी, जी काय बेरीज येते. म्हणून खेळण्याचे पृष्ठफळ बरोबर याची बेरीज 2 ला 2 5 आणि 1 6, त्याच्यानंतर 6 आणि 6 12 आणि 13 हाचा 1, 5 आणि 5 10 चौरस सेमी 103.62. ठीक आहे. बघा, अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप सर्व व्यवस्थित सोडवलं की आपल्याला कुठेही चूक होत नाही. तर यानंतरचा भाग आपण पुढच्या तासात पाहूया.